प्रशांत वर्तक. सेमीफायनल सामना बघतो आपण आर के क्रीडा मंडळ मोरवा वर्सेस साई दत्त पेनकरपाडा. सामन्याला सुरुवात अशोक राऊत आणि गुणेश मात्रे. अगदी स्टेपआउट खेळले. ऑब्रेक चेंडू होता आणि हा चेंडू येतोय डॉट. चांगली सुरुवात होताना दिसते पेनकरपाडे संघाची. 5 ओव्हरमध्ये किती धावा बनवेल. सुरेख चेंडू. आतापर्यंत 2 चेंडू डॉट. हरेश्वर राऊत कृपा करून स्टेजवरती या. राजेंद्र राऊत तुम्ही पण या वरती प्लीज. आर के संघाचे अध्यक्ष राजेंद्र राऊत साहेब, माझे अध्यक्ष हरेश्वर राऊत. अगदी प्रॉमिसिंग फटका नव्हता, मात्र फटका एकच धावांचा असेल. 3 चेंडून आतापर्यंत एकच धाव आर के संघ बनवतोय. आणि फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी सदानंद विष्णू पाटील साहेब यांनी देखील विनंती करतो, आपण देखील आपल्या संघाचा मोरवा संघ आपला, राई संघ आपलाच आहे, मुर्दा संघ पण आपलाच आहे. मात्र प्लीज सदानंद पाटील साहेब तुम्ही मंचावर या प्लीज. चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटतोय आणि चूक करते फिल्डर करून या फटक्यावरती, या चेंडूवरती. प्लीज सदानंद पाटील साहेब तुम्हाला वरती बोलवत आहेत. मीरा भाईंदर अग्निशमक विभागातील अग्निशमक केंद्रातील केंद्र प्रमुख सदानंद विष्णू पाटील. आणि हा सुंदर फटका येतोय नरेशच्या बॅट मधून. हा येतोय दमदार, बहारदार, सुंदर, वंडरफुल षटकार. मिळतील 6 धावा. सुरेख सुरेख अप्रतिम आणखीन एक खणखणीत षटकार. आज नक्कीच नरेश कुठे दिसला, भुऱ्या शेट कुठे दिसला आज. धन्यवाद धन्यवाद विजय. एक सत्कार समारंभ आमचा बाकी आहे. फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी सदानंद विष्णू पाटील त्यांचा देखील सत्कार करतील. जयधारे मास्टर संघाचे मुर्दा संघाचे अध्यक्ष आणि आग्रिकोली समाज संस्थेचे उपाध्यक्ष केसरीजी भोईर यांच्या शुभ हस्ते सदानंद विष्णू पाटील, मीरा भाईंदर महापालिका फायर ब्रिगेडचे वरिष्ठ अधिकारी केंद्र प्रमुख आहेत आणि त्यांचा देखील सत्कार. धाव संख्या 15. जबरदस्त बॅटिंग करतोय नरेश केशव मात्रे, भुऱ्या शेठ. नक्कीच राजेश पाटील ॲडव्होकेट यांचा देखील सत्कार करतील. राजेश पाटील मुर्दा गावातील ॲडव्होकेट आहेत, मोरवा गावातील. आणि माझे अध्यक्ष हरेश्वर राऊत यांचा देखील सत्कार राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते मुर्दा संघाच्या गावाच्या वतीने आणि संघाच्या वतीने हा सत्कार केला जातोय. राजेश पाटील ॲडव्होकेट आहेत, सदानंद पाटील फायर ब्रिगेड अधिकारी आहेत, माझे अध्यक्ष हरेश्वर राऊत. गोलंदाज विक्की नंबर 2चा गोलंदाज. सेमीफायनल सामना बघतो आपण साई दत्त पेनकरपाडा वर्सेस आर के मोरवा. नक्कीच येणाऱ्या 5 षटकामध्ये आर के संघ किती धावा बनवतोय. 70, 65, 75 किंवा 80. हा चेंडू का असेल, कशा पद्धतीने असेल. वाईटचा इशारा पंचांमार्फत येतोय. नक्कीच आज नरेश तिसरा सामना खेळतो आणि तिसऱ्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून होताना दिसते. अगदी चेंडू उंच हवेमध्ये आहे, अगदी चेंडू सेफ लँडिंग करतोय. मनच चेंडूपर्यंत आलेले आहेत, मात्र थोडा उशीर होतोय. या चेंडूवरती, या फटक्यावरती आलेल्या त्या 2 धावा. धाव संख्या 19. जबरदस्त कामगिरी नरेश यांच्या माध्यमातून. गोलंदाजी फलंदाजी
चेंडू हवेमध्ये बघायचा, हा देखील नरेशच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत षटकार. धन्यवाद धन्यवाद अजय. या षटकाराने धाव संख्या झाली ती 25 धावा. 3 षटकार मारून खेळतो नरेश म्हात्रे. आणखीन एक खणखणीत दणदणीत चेंडू उंच हवेमध्ये बघायचा आहे. चांगला प्रयत्न आणि सक्सेस ठरतोय. काही धावा वाचवलेल्या आहेत, मात्र 2 धावा झालेल्या आहेत आणि तिसरी धाव देखील पूर्ण करतोय. मात्र 3 धावा वाचवलेल्या आहेत. 4 काढल्या का? 2 माफ करा. तुम्ही आवाज कमी करा. 2च धावा झालेल्या आहेत, माफ करा. 4 धावा वाचवलेल्या आहेत. सुरेख चेंडू, सुरेख फटका, मात्र फटका झेलच्या रूपाने येतोय. गडी बाद होतोय. परतावं लागेल नरेश म्हात्रे यांना. सुंदर झेल टिपतोय. धन्यवाद धन्यवाद. 7 चेंडू 24 धावा 3 षटकार. जबरदस्त बॅटिंग नरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून बघायला मिळालं आपल्याला. हे होते नरेश म्हात्रे, बुरा शेठ. 7 चेंडू 24 धावा आपल्या संघासाठी वैयक्तिक खेळी करून जबरदस्त कामगिरी केली. नक्कीच आज नरेश जबरदस्त कामगिरी. 3 सामने जबरदस्त उत्कृष्ट कामगिरी. गोलंदाजी फलंदाजी चांगली करतात. मंगेश लो फोटो चेंडू होता, अगदी कार्पेट ड्राय खेळतोय. गणेश शेठ चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. आपल्या समोर बॅटर कोण आहे? मेघनाथ आहे. नक्कीच जाणीव आहे मंगेशला. तो देखील चांगला बॅटर आहे, मात्र सतत संपलेले आहेत ते. दुसरं धाव संख्या धाव फलकावरती 28 धावा. धाव संख्या 28 मध्ये 28 मधल्या 24 एकट्याचे नरेशचे आहेत. मग अशी नरेशनी बाण मारला, असा षटकार मारल्यानंतर तो कोणाला मारला त्याने? ओके ओके, आपली निशाणी आहे. आणि नक्कीच येणारे काही चेंडू शिल्लक आहेत. आणि मागचा जो सामन्यात हिरो ठरला होता, कॅप्टन आहे संघातील शशिकांत वर्तक. आणि नक्कीच त्यांच्या हातामध्ये जादू आहे, मग अशी भरतने उल्लेख केला होता. आणि गणेश बोलला थांब थांब, जास्त हवे त्याला हवेच घेऊ नको. मात्र त्याने सामना जिंकून दिला होता. बघा अगदी सेफ लँडिंग करतो. गणेशचे चेंडूपर्यंत पोचेपर्यंत एकदा कंप्लीट झालेले आहेत. थोडीशी मिस स्पीड आणि या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 30. मॅजिकर गोलंदाज मात्र मोठे फटके मारून देणार नाही. हाच नक्कीच उद्देश असेलच शशिकांत वर्तक यांचा. चेंडू हवेमध्ये अगदी सेफ लँडिंग चेंडू करतो. अगदी सर्कलच्या वरून चेंडू खेळतो. विकी आहेत, मात्र चेंडू उचलेपर्यंत थ्रो बघा, थ्रो कुठे केला बघा. मात्र अतिरिक्त धाव आर के संघाला मिळते. 3 धावा या चेंडूवरती. धाव संख्या 33 झालेल्या आहेत. 33 धावा. जास्त एफर्ट लावला विकी याने. चेंडू चांगला अडवला होता, मात्र स्ट्रायकिंगला थ्रो केला असता कदाचित किंचित मेघनाथ बाद जागी झाला असता. स्टेपआउट केले चेंडू हवेमध्ये आणि चेंडू अगदी दोघांच्या मध्ये पडून चेंडू लँडिंग होतं. या मिळतील 4 धावा. हा येतो चौकार. डीजे लगेच बंद करा.
स्टेप आउट खेळले, चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या वरून चेंडू जातोय आणि चेंडू लँडिंग होतोय पॉईंट क्षेत्रामध्ये. 2 धाव झालेले आहेत आणि या 2च धावा घेतल्या जातील. धावसंख्या झाली ती 39 धावा झाल्या. 39. 39 धावा झालेल्या आहेत. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली गणेश आहेत आणि सुंदर अगदी शेवटच्या क्षणाला कॉलिंग करतोय आणि सुंदर झेल टिपतोय नाकवा. धन्यवाद धन्यवाद. नक्कीच मावळचा नान लागलेला, आम्हाला सर्वांना क्रिकेटचा नान लागलेला आहे. उद्या देखील स्पर्धा आहे. धावसंख्या झालेली ती 39 धावसंख्या झालेली आहे. त्या 39 धावा करत असताना 2 गडी बाद झाले आहेत. मंगेश आणि नरेश. मागच्या सामन्यातील ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली, आर के संघाची मनं जिंकली, तो बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत आणि हेमंत राऊत. हेमंत राऊत मैदानाच्या आतमध्ये एक स्फोटक खेळाडू आहे आर के संघातील. सुरेख चेंडू आणि मग चांगला झेल टिपला नाकवा आणि तो कव्हरला देखील येतोय. गणेश चेंडू उचलेपर्यंत एकच धाव घेतली जाईल. चांगली फेकी गणेशांच्या माध्यमातून. 40 धावा झालेल्या आहेत. मात्र 18 चेंडूमध्ये आर के संघाने 40 धावा बनवल्या आहेत आणि 40 धावामध्ये सिंहाचा वाटा नरेश मात्र 24 धावा. 7 चेंडू 24 धावा त्याने बनवल्या होत्या. नक्कीच गोलंदाजी कोणाला द्यावी कोणाला नाही थोडा विचार सुरू आहे. विशाल येतोय. नक्कीच हा दीपक देखील नाही आहे. थोडा विचार केला जातोय पेनकरपाडा संघाच्या माध्यमातून. धावसंख्या झाले 40 धावा झालेल्या आहेत. पुन्हा स्ट्राईकवरती हेमंत. गोलंदाज विशाल येतोय. लोफुटला चेंडू चांगला समाचार घेता आला नाही, मात्र अगदी सेफ लँडिंग करतोय. चेंडू आडला जातो. नाकवा चेंडू अडवतोय. चांगली फेकी नाकवांच्या माध्यमातून या फटक्यावरती या चेंडूवरती आलेल्या त्या 2 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती हेमंत. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली गणेश आहेत आणि गणेशना सुंदर झेल टिपतोय आणि संपतोय इथे हेमंत त्यांचा खेळ. जबरदस्त झेल टिपतोय गणेश. तितकाच चांगला बॅटर देखील बाद होतोय आर के संघाचा. ज्या खेळाडूंनी जबरदस्त बॅटिंग केली श्रीकृष्ण कोलशेच्या आगेस, तो खेळाडू फक्त आणि फक्त 3 धावा करून बाद होतोय. चांगली गोलंदाजी विशाल यांची. धन्यवाद धन्यवाद डीजे. नक्कीच डीजे मार्फत आणि फॅमिली स्पोर्ट्स लाईव्ह आणि सर्व मूर्जा ग्रामस्थांच्या वतीने सर्व प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कुमार म्हात्रे. जशी नरेशने बॅटिंग केली तशीच बॅटिंग कुमारला देखील करावी लागेल. काही चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या लक्ष दिलं, धावसंख्या झाली 42 धावा झालेल्या आहेत आणि 42 धावा करत असताना
आर के संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. आर के संघाचा कोच देखील बसलेला आहे मनोहर राऊत आणि राजू पाटील. राजू मात्र माफ करा. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. अगदी सेफ चेंडू पडतोय. आपली जागा सोडतोय गोलंदाज विशाल. या चेंडूवरती 2 धावा. चेंडू हवेमध्ये मारला होता असं वाटलं होतं. चेंडू झेल होल काय मात्र अगदी सर्कलच्या आतमध्ये चेंडू लँडिंग करतो. जास्त उंची गाठली होती. धाव सांगितले 44 धावा झाले आहेत. 44 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज विशाल. चेंडू अगदी सेफ लँडिंग करतोय. गणेश आहेत पुन्हा एकदा चांगले फिल्डर्स आहेत आणि या चेंडूवरती एकच धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी. धाव संघाला 45 धावा झालेल्या आहेत. चांगला फटका खेळतो. अगदी पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडू खेळतो. किती धावांचा फटका असेल? 1 धाव 2 धाव जागी झालेले आहेत. चांगली फेकी. आता मात्र षटकार चौकारांचा वारा थांबलेला आहे. जी सुरुवात नरेश मात्र्याने केली होती मात्र तशीच सुरुवात जे खेळणाऱ्या खेळाडूला करता आली नाही आहे. खास करून कुमार आणि मेघनाथ. सुरेख चेंडू. हा प्रतिम चेंडू टाकण्याचं काम विशाल करतो. नक्कीच इथे काय घडतं काय बिघडतं मात्र कुमारला परतावं लागेल. मात्र शेवटचा चेंडू असताना कुमार का पुढे गेले? मात्र स्वतः आपल्या स्ट्राईक आपल्याकडे होती. संधी चालून आली होती मात्र भरपूर घाई केली. मात्र हा चेंडू डॉट जरी गेलं चाललं असतं मात्र येणारे 7 चेंडू कुमार मात्र यांना खेळण्यासाठी संधी होती मात्र त्या संधी सोनं करता आले नाही. चूक करते कुमार मात्र माध्यमातून आणि बाद झालेले आहेत स्वतः आणि थोडे नाराज झालेले आहेत. मात्र चूक आपण स्वतः करतो आणि चूक आपण मान्य देखील केली पाहिजे. मात्र थांबलं असतं तर काय झालं असतं? नक्कीच सामना सुरू. सेमीफायनल. पेनकरपाडा गावातील एक समाजसेवक दानशूर व्यक्ती दिव्यांग भोईर यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपये देण्याचं काम ते करतीलच. मात्र अंतिम सामन्यात संघ आपला कसा पोचेल? राजा देखील बसले आहेत मिरागावचे. सुरेंद्र मात्र देखील बसलेले आहेत. सुरेख अप्रतिम चेंडू अपील केलं होते मात्र इथे बघा इथे ते काय घडतं काय बिघडतं. दोन्ही पंच तटस्थ आहेत उभे आहेत. डॉट चेंडू येतो हा. हेमंत अक्षरशः खराब चेंडू होता. लगेच आम्हाला फोन आला. दीपक पाटील, मंदार पाटील आणि मयूर राऊत मीरागाव यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपये. चेतननी कशा षटकार 3 मारले. चेतन पाटील. सुरेख चेंडू पडल्यानंतर थोडा चेंडू आतमध्ये आला. ऑब्रेक चेंडू होता. थोडीशी मिसफील्ड मात्र याची संधी दोन्ही बॅटर घेत आहेत. चेतनला पुन्हा संधी. अंपायरचे चेंडू लागतं पाटीला आणि अंपायर आमच्या आलेल्या भेटीला. ही नक्कीच रेल व्हायरल होणं संध्याकाळी. आम्ही अंपायर बाहेरून बोलवलं त्याला मारू नका. नक्की क्रिकेटच्या माध्यमातून गमती त्याचं होत असतात. थोडी चूक करते फिल्डरमधून आणि या फटक्यावरती 3 धावा आलेल्या आहेत. मात्र स्ट्राईक होती. पोचतोय मेघनाथ. धाव संख्या झालेली ती
51 धावा झालेल्या आहेत. किती झालेलं 51. चेंडू ऑन साईडला खेळतो, बघायचं किती धावांचा फटका असेल. मात्र चेंडू जास्त पडल्यानंतर उंची जास्त गाठतोय. नो देखील चेंडू आहे. मात्र या 5 धावा आर के संघाला आलेले आहेत. नो चेंडू देखील आहे, चौकार देखील येतोय. धन्यवाद धन्यवाद. थांबा जरा. आणि येणारा चेंडू असेल फ्री हिट, लक्षात घ्या पंच. मेघनाची मात्रे येणारा चेंडू असेल फ्री हिट. गोलंदाज सज्ज आहे हेमंत. धाव संख्या झालेली ती चौकारांनी 56 धावा झालेल्या आहेत. अब तक 56. चेंडू हवेमध्ये अगदी सेफ चेंडू लँडिंग करतो गणेश पोचेपर्यंत. 1 धाव कंप्लीट झालेले आहेत. बघायचा दुसरी देखील धाव पूर्ण झालेले आहेत. आणि नक्कीच 2च धाव समाधान मानतोय मेघनाथ आणि चेतन पाटील. धाव संख्या 58 झालेल्या. चेंडू शिल्लक आहेत अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. 58 धावा झालेल्या आहेत. या 3 चेंडूमध्ये एखादा 2 षटकार आले तर नक्कीच 65च्या पुढे किंवा 70च्या आसपास आर के संघ पोचेल. धावसंख्या 58 झालेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. सेमीफायनल सामना बघतो आपण. हेमंत वर्सेस मेघनाथ. चेंडू हवेमध्ये गणेश चेंडू पर्यंत पोचू शकत नाहीये, थांबले. आणि या चेंडूवरती या फटक्यावरती 2 धावा. धाव संख्या 60 झालेली आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 60. 6-0. मात्र चेंडू सापडत नाही यष्टीरक्षकांना. मात्र इथे गडी बाद. वाईट नाही आहे. शेवटचा चेंडू असेल. जयेश वाईस कॅप्टन आमचा वर्गमित्र देखील आहे. 95-96 बॅचचा आहे. आणि नक्कीच त्यांना बक्षीस लावण्याचं काम. आता शेवटचा चेंडू त्याला स्ट्राईक नाही आहे. अगदी समोर समोर आमच्या अगदी स्टेजच्या स्वागताला आणि सर्व पाहुण्या स्वागताला चेंडू येतोय. चेतनच्या बॅटमधून खणखणीत षटकार येतोय. आणि जेवढे प्रेक्षक बसलेले आहेत सर्व प्रेक्षकांना देखील स्वागताला चेंडू आलेला आहे. 2 6 मारलं. मंदार पाटील, मयूर राऊत आणि दीपक पाटील. आता चेतनला 500 रुपये तरी द्या, त्याने 6 मारलेले आहे. जबरदस्त खेळी. आपण एक बाजू आर के संघाची बघितली. बॅटिंग करत असताना 66 धावा केल्या आर के संघाने. आणि नक्कीच आपण नाण्याची दुसरी बाजू देखील बघणार आहेत. पेनकरपाडा संघ देखील चांगला संघ. एका हाफमधून अ गटातून पेनकरपाडा संघ वर आला होता. ब गटातून आर के संघ पुढे आला होता. मात्र ह्या अंतिम सामन्यामध्ये कुठला संघ इथून आराम घेणार आहे आणि कुठला संघ जिंकल्यानंतर उद्या फायनलमध्ये खेळणार आहे. ट्रॉफी दोघांना लागू आहे. नक्कीच आत्मविश्वास वाढलेला आहे. आम्ही खेळणार उद्या दिवसा.
नक्की शशिकांत दाखवत आहेत 66 धावा केलेल्या आहेत आणि एवढ्या धावा तुम्हाला करायच्या आहेत. मात्र तुमची बॅटिंग जी आहे लाईन आहे ती देखील चांगली आहे. आता मात्र आर के संघाला काय करावे लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट देखील घ्यायला लागतील. आणि पेनकरपट संघाला काय करावं लागेल, पहिल्या चेंडू बसून चौकार षटकार मारावे लागतील, धावांचा पाठलाग करावा लागेल, अस्सिंग रन रेटचं मागे जायला लागेल, रिकॉर्ड रन रेटचं मागे जायला लागेल. नक्कीच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरचं देखील आम्ही जय धारे मुर्दा मास्टर संघाच्या वतीने सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विक्रमजी म्हात्रे या, विक्रम म्हात्रे या प्लीज स्टेजवरती प्लीज बसा. विशाल ट्रान्सपोर्टचे मालक विक्रम म्हात्रे, मोरवा गावातील अष्टपैलू खेळाडू, माजी संघनायक आणि समाजसेवकात मोरवा गावातील. नक्कीच 66 धावा बनवले आर के संघाने. मात्र हे आव्हान आम्ही स्वीकारतोय. नक्कीच 2 बॅटर उतरलेले आहेत, मोहन आणि मनोज. आणि नक्कीच आपण ऐकूया पांजो गावातील आमचे मित्र ज्येष्ठ समालोचक आणि नक्कीच सत्कार समारंभ सुरू आहे. विक्रमजी म्हात्रे विशाल ट्रान्सपोर्टचे मालक, उद्योजक आहेत, मोरवा गावातील माजी संघनायक, एक अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांचा देखील सत्कार धीरज भोईर आणि मुर्दा ग्रामस्थांच्या वतीने, मुर्दा संघाच्या वतीने इथे केला जातोय. धन्यवाद विक्रमजी म्हात्रे. नक्कीच आपण ऐकूया पांजो गावातील सुपुत्र अग्रिकोली सामाजिक संस्थेमधले परमनंट समालोचक भरत राऊत यांना. थँक्यू डीजे, धन्यवाद एम प्रकाश पाटील. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. अंतिम सामना आजच्या दिवसातील. आणि बघा, मी सकाळी हे देखील म्हटलं होतं की क्रिकेट जवळपास 3 फॉर्मॅटमधलं क्रिकेट असतं. सकाळची वेळ वेगळी असते, दुपारची वेळ ज्याप्रमाणे आपण चौथा सामना पाहिला, वारे व्हायला सुरू झाले आणि तिथून धावसंख्येचा आलेख वाढला. 70 धावा, 75 धावा, ह्या धावा आपण पाहिल्या फलकावर. आता ही संध्याकाळची वेळ आहे, त्याच्यामुळे यावेळेस थोडंसं हवेचं प्रमाण जर आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, थोडंसं हवेचं प्रमाण थांबलं आहे, हवा मंदावलं आहे. चांगला स्ट्रोक एकदा मिळेल. उद्याच्या मॅचेस बघा, उद्या देखील क्रिकेटचा रणसंग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. उद्या उमेडमान वर्सेस घोडबंदर हा पहिला सामना असेल. एक्सर ए वर्सेस मुर्दा हा दुसरा सामना असेल. भाईंदर वर्सेस गोडदेव हा तिसरा सामना असेल. आणि राई वर्सेस मालजीपाडा हा चौथा सामना असेल. मात्र मी हे देखील म्हटलं की तिकीटं मिळणार नाहीत, तिकीटं पूर्ण फुल झालेत. तुम्हाला ब्लॅकनी तिकीट हवी असतील तर प्रशांतजवळ तुम्ही कॉल करा, प्रशांत भोईरजवळ तुम्हाला ब्लॅकनी तिकीटं मिळतील. कारण पूर्ण मैदान उद्या पॅक असेल, इतकं मी 100% सांगू इच्छितोय. उद्या जागा मिळणार नाही, पार्किंगसाठी जागा बनवावी लागेल, गाड्या देखील पार्क करायला जागा मिळणार नाही उद्या, इतकी उद्या या ठिकाणी गर्दी असेल. चला वेळ बघा, वेळ 4
षटकं ही तुम्हाला 20 मिनिटात टाकायची आहेत. फटका फसलाय, चेंडू हवेत, हरेश झेलच्या खाली गेला होता. काय ड्रॉप झालाय मनोज पाटील. सध्याच्या घडीला हा खेळाडू मी त्यांना म्हणेल इनफॉर्म आहे, जबरदस्त बॅटिंग करतोय. सगळ्या मॅचेस तुम्ही जर ओव्हरऑल मॅचेस पाहिल्या मनोज पाटील यांच्या तर, आणि त्याच मनोज पाटीलचा कॅच ड्रॉप केलाय. वन मॅन आर्मी म्हणू शकतोय आपण मनोज पाटलांना. त्याच्यामुळे ही विकेट किती महागात पडू शकेल आर के मोरवा या टीमला. येणारा वेळ, येणारी काळ समजेल. आपण पाहू शकाल लाईव्ह टेलिकास्टवर या उद्याच्या मॅचेस आहेत. आपण 20 मिनिटात त्यांना आपण एक प्लेअर आतमध्ये घ्यायला लावूच. जर अतिरिक्त वेळ त्यांनी घालवला तर. प्रयत्न पुन्हा चांगला केला होता. एक धाव झाल्या, दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. 2 धावा देखील त्या ठिकाणी झाल्या आहेत. 67 रिक्वायर्ड रन रेट जवळजवळ मला वाटते 13च्या घरामध्ये. पर ओव्हर 13 धावा तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही 67 धावसंख्येपर्यंत पोहोचू शकाल पेनकरपाडा मास्टर्स. बघा 20 मिनिटात 4 षटकं. यावेळेस फिरून पूर्णतः खेळला गेला. चेंडू जातोय तो म्हणजे डिक्लेअर झोनमध्ये एक धाव असेल. चेंडू द्यायचा आहे, नवीन बॉल लगेच फेकून द्या. आघाडीची जोडी आज जबरदस्त आपण पार्टनरशिप पाहिली. 50 धावांची पार्टनरशिप, त्यानंतर म्हणायचं गेलं तर 48 धावांची पार्टनरशिप, 40 धावांची पार्टनरशिप, जवळजवळ आपण एक विचार केला तर 49 धावांची पार्टनरशिप. आज चांगल्या प्रकारे पार्टनरशिप बिल्ड होताना आपण पाहिल्यात या स्पर्धेमध्ये. स्पोर्ट्स फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. 9126 सबस्क्रायबर आहेत. 10,000 आकडा त्याला पूर्ण करायचा आहे. ही मॅच, ही स्पर्धा संपायच्या अगोदर. ऑफ साईडला पंच केलंय, एक धाव इथे नक्कीच मिळणार. आणि सबस्क्राईब 10,000 सबस्क्राईब झाले तर 1,000 रुपयाचा पारितोषिक तो देणार आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 6. रिक्वायर्ड रन रेट आपल्या डोक्यामध्ये फिट करावं लागेल पेनकरपाडा या टीमला. मनोज पाटील संधी मिळते, संधीचं सोनं कशा प्रकारे मनोज पाटील करणार. चांगला चेंडू आहे यावेळेस. अगदी चांगली लाईन त्याने लेन, वाईट लाईनच्या अगदी जवळ यॉर्कर डिलिव्हरी. खूप चांगली गोलंदाजी नरेश म्हात्रे यांना आतापर्यंत केली आहे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा लावल्यात फळकावर त्या 7. आता मात्र 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 60 धावा. गेला मगाशी आपण जर पाहिलं तर जवळपास 350 लोक लाईव्ह टेलिकास्ट ती मॅच पाहत होते. आर के मोरवा वर्सेस कोलशेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 250 लोक प्रेक्षक हे जवळपास आर के मोरवा गावातील होते. नक्की 251 प्रेक्षक झाले असते, मात्र आमचा मर्यादा इकडे आहे म्हणून 250 झाले त्या ठिकाणी. 7 धावा झाल्यात फळकावर. मॅचच्या दिशेने आपण जाऊया. आता देखील आपण पाहतो जवळपास 400च्या आसपास प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात. त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी नक्कीच हार्दिक स्वागत करतोय. मॅच रंगणार. ही मॅच एकतर्फी जाणार नाहीये. मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला एक ट्विस्ट पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. 7 धावा झाल्यात. षटक क्रमांक 2 गोलंदाज आपण पाहू शकाल त्या ठिकाणी नितेश. लॉफ्टेड फटका इथे बघा एक विकेट घेण्याची संधी आहे, मात्र त्या ठिकाणी विकेट प्राप्त केले. मोहन या ठिकाणी बाद होतोय. पहिली विकेट डाऊन पेनकरपाडा मास्टर्स. मोहन बाद. गणेश पाटील काय बॅटिंग केली होती. तुम्ही सकाळच्या पहिल्या मॅचमध्ये काय केलंय, आत्ताच्या घडीला ते महत्त्वाचं नाही आहे. दुसऱ्या मॅचमध्ये तुम्ही काय केलंय हे देखील महत्त्वाचं नाही आहे. या नंबर 3च्या मॅचमध्ये तुम्ही तुमच्या टीमसाठी काय करू शकता हे खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण ही सेमीफायनल मॅच आहे. एका बाजूला तुम्ही वाऱ्याच्या सोबत चांगल्या प्रकारे बॅटिंग केली होती
आता तुम्हाला वारा या ठिकाणी मिळणार नाहीये. यावेळेस वारे पूर्ण तर थांबलेत, मात्र अशा या कंडिशनमध्ये तुम्हाला मोठे फटके खेळायचे आहेत. फुल टॉस ऑन साइडला चांगला फटका, मिड विकेट डीपला चेंडू निघत होतो. मेघा चेंडूला फील्ड करतोय. एक धाव. भरपूर प्रेक्षक आर के मोरवा गावातील आलेले आहेत. ज्यावेळेस आपण पाहिलं तर उपउपांत्य फेरीचा मॅच जिंकला, त्यानंतर मात्र संपूर्ण प्रेक्षक वर्ग मैदानाच्या आतमध्ये धावत गेला. हेमंत राऊत गोल्डन षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. लाईन खराब, वाईट बॉलचा इशारा. एका साईडला आपण मॅच देखील पाहू शकाल. ISPL स्ट्रीट टू स्टेडियम जवळपास आज देखील मला वाटते मॅच सुरू झाले. श्रीनगर के वीर काय आज संधी मिळणार आहे का मुर्द्याच्या त्या खेळाडूला, हे पाहायला नक्कीच मिळणार आहे. चॉप केलाय, एक धाव एक ते मिळणार. हर्ष भोईर श्रीनगर के वीर. मॅच सुरू झाले, तुम्ही पाहू शकाल ती मॅच. धावा झाल्या ते 10. ओ यावेळेस बीमर आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. एक धाव इथे मिळणार आहे. बीमरचा इशारा पंचांचा. +1 धावा मिळतील 2. धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 12. एक विशेष आभार मी आज शनिवारच्या दिनी जे 8 संघ या ठिकाणी दाखल झाले होते त्या 8 संघांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. नारंगी, एकसरबी, पेनकरपडा, कांदरपडा, पाणजू, कोळशेत, नवघर आणि मोरवा. तर आजचा दिवस कुठलाही वाद उद्भवला नाहीये, अगदी प्रेमानं आजचा दिवस पूर्ण झालाय. त्याबद्दल मी या 8 संघांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. उद्या जे 8 संघ खेळणार आहेत त्या 8 संघांना देखील हीच विनंती करतोय की आजचा दिवस ज्याप्रमाणे आनंदात गेला तसा उद्याचा दिवस आनंदात जाईल अशी आम्ही अपेक्षा आपल्याकडून करतोय. धावा झाल्यात त्या म्हणजेच 12. हे चॅलेंज आहे तुमच्यासमोर, खूप मोठं चॅलेंज. मी म्हटलं ना की वाऱ्याच्या सोबत तुम्ही खेळलात, नो डाऊट चांगले षटकार तुम्ही ठोकलेत, मात्र आता वारे थांबलेत. आता ताकदीने खेळायचं आहे. टी फॉर टायमिंग, टी फॉर ताकद आणि टी फॉर टेम्परामेंट. या गोष्टीने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. धावा झाल्यात 12. आता जर विचार केला आपण तुषार, जर आता वारे जे आपल्या अंगाला थोडेफार लागत आहेत, थोडीशी ती गारवा जाणवतोय त्या वाऱ्यामध्ये. फुल टॉस, डान्सिंग डाऊन द पिच, पुढे आलाय, सिंगल मिळणार. क्या बात आहे. आज वात्सल्य पेट्रोल पंप मला वाटते बंद आहे प्रशांत, कारण एक मॅच खेळल्यानंतर आणि वात्सल्य पेट्रोल पंपमध्ये धाव मारतो. आज मला वाटतं सुट्टी घेतली, अधिकृत सुट्टी घेतली का अनिल तू आज. धावा झाल्या त्या 13 धावा. 54 बनवायचे आहेत. 13 झालेत. 18 मध्ये 54 कठीण आहे, अशक्य नाही आहे. संघर्ष करावा लागेल, प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. विकेट महत्वाचे, तितक्या धावा देखील महत्वाच्या आहेत. एक पाऊल पुढे आणायचं आहे. ट्रॉफीचे हकदार झालोत, मात्र ही ट्रॉफी आम्हाला 3ची नको आहे, आम्हाला जायचं आहे चॅम्पियन्सपर्यंत. नंबर 1ची ट्रॉफी आम्हाला उचलायची आहे. त्यासाठी तुम्हाला एक चांगले बॅटिंग अपेक्षित करावी लागेल. लाईन खराब, डाऊन द लेग. पंच वळतायत गुणेश म्हात्रे. वाईटचा इशारा. मंगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. धावा झाल्यात त्या म्हणजेच 14. या मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये आणखीन एक विक्रम, सलग 3 वेळा चॅम्पियन ठरणारा जो संघ आहे तो उमेदमान संघ आहे, हे विसरता कामा नाही आहे. यावेळेस फॉरवर्ड पॉइंट डीपला चेंडू निघतोय. एक धाव नक्कीच मिळणार. उमेदमान टीमनं तो विक्रम रचलाय. या मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये सलग 3 वेळा मुर्द्याची स्पर्धा त्या टीमनं जिंकली होती. धावसंख्या 16 झाल्या. समोरच्या दिशेनं लॉन्ग ऑन फिल्डर वेगाने येतोय. फक्त एक धाव. एक्के दुक्के से कुछ बनने वाला नाही आहे. आता तुम्ही जमिनीवरचा प्रवास बंद करा, ह्या मात्र सूचना नक्कीच पेनकरपडा टीमला दिल्या जातील.
आता मग नक्कीच या ठिकाणी तुम्हाला एरियर रूटचा वापर करावा लागेल. धावा 17. हवा नाहीये, मात्र या ठिकाणी तुम्हाला हवाई फायर करावी लागेल. इनसाइड आउटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. अनिल पाटील चेंडूला शोधतायत. थोडासा उशीर झाला चेंडू उचलण्यासाठी. 2 धावा. या धावसंख्येने आर के मोरवा टीमचं काहीही बिघडणार नाहीये. आर के मोरवा टीमला हेच तर हवं आहे. सिंगल डबल न खेळतात तेवढे त्यांना खेळू द्या. मोठा फटका जाता कामा नाहीये. हा प्रयत्न आर के मोरवा टीमचा आहे. त्यानुसार एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत मंगेश पाटील टाकतोय. धावा 19. 48 धावा अजूनही बनवायचे आहेत. हो, चांगला बॉल अप्रतिम चेंडू हाताळलाय मंगेश पाटील. वेल डन. यॉर्कर स्पेशलिस्ट म्हणू शकतो आपण मंगेश पाटलांना. एकतर मी प्रभाकर म्हात्रे साहेबांचं नाव घेईल, धर्मेंद्र कोळी साहेबांचं नाव घेईल, त्यानंतर मी मंगेशचं नाव घेईल. यॉर्कर स्पेशलिस्ट. धावा 20 झालेत. हो, चांगला फटका आहे. पुन्हा एकदा ऑफ साईडला अनिल पाटील. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी. एक धाव. धावा झाल्यात 21. सामना अगदी शांत सुरू आहे. कुठल्याही प्रकारची गरमी जाणवत नाहीये या मॅच मध्ये. बॅक टू बॉलर समोर खेळलाय. बॉलर बॅक टू ड्राईव्ह खेळला होता. लॉफ्टेड थोडासा फटका म्हणू शकतो आपण. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा फलकावर 21. आता 12 मध्ये बनवायचे 46. 46 टू विन रिक्वायर्ड बाय 12 बॉल. मॅच अजूनही संपली नाहीये इतकंच म्हणणार. जर मोठे फटके आले तर या मॅच मध्ये तुम्ही नक्कीच पुनरागमन करू शकता. मात्र या ओव्हरमध्ये जवळजवळ एक विचार केला आपण तर 20 किंवा 20हून अधिक 20-25 धावा तुम्हाला या ओव्हरमध्ये शोधाव्या लागतील. जर ती धावसंख्या आली या ओव्हरमध्ये तर तुम्ही मात्र या मॅचमध्ये वापसी करू शकाल. अन्यथा नक्कीच तुमचा परतीचा प्रवास सुरू होईल. कुमार गोलंदाजी ट्रॅकवर. नाही, खरोखरच बघा 12 चेंडूमध्ये 50 धावा देखील या मैदानावर कठीण बळे आहेत. मात्र जर प्रयत्न तुम्ही केला तर ते धावा सोप्या देखील या मैदानावर होऊ शकेल. मात्र दुपारच्या वेळेमध्ये संध्याकाळच्या वेळेमध्ये 12 चेंडू 50 धावा ना, मी तर 12 चेंडू 30 धावा देखील कठीण आहेत या मैदानावर. खूप चांगला चेंडू आहे. कुमार बेस्ट बॉलर हा किताब या गोलंदाजानं घेतला होता याच मुर्द्याच्या स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवा मित्रांनो, अप्रतिम गोलंदाजी केली होती कुमारनं. आरकेचे कोच किती आहेत माहित तुला? ऑन साइडला फटका जबरदस्त खेळला होता. मात्र काय घडलंय, कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा झाल्या. तिसऱ्या प्रयत्न फेकी देखील चांगली पाहायला मिळत नाहीये. 2च्या जागी त्या ठिकाणी मोजाव्या लागल्या आर के मोरवा टीमला. 3 धावा. हरेश धावा झाल्या त्या तब्बल 24. कॅच मला वाटते बघा लाईव्ह टेलिकास्टवर पाहू शकाल तो कॅच त्यांनी कलेक्ट केला होता. पण त्याच मुमेंटमध्ये तो चेंडू त्याच्या हातातून निसटलाय. त्याच्यामुळे बघूया काय निर्णय येईल पंचांचा. चला मॅच स्टार्ट करा. चला कॅच ड्रॉप.
सोडणार नाहीये. ज्या ठिकाणी संधी मिळेल मनोज पाटलांना त्या संधीचं सोनं मनोज पाटील करायला तयार आहे. मी आहे तोपर्यंत मॅच आहे, मी आहे तोपर्यंत नक्कीच माझ्या टीमसाठी लढणार आहे आणि मी विकेटवर उभा राहिलो तर माझ्या टीमला मी विजय देखील मिळवून देणार आहे. धावा झाल्या तब्बल 30, धावा करायचे त्या 37, चेंडू शिल्लक आहे ते 9. नऊ चेंडू 37 धावा. या 3 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. मॅच मध्ये वापसी पेनकरपाडा टीमची. मात्र हे 3 चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळावे लागतील कुमारला. आर के मोरवा वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. अप्रतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. या संध्याकाळच्या वेळेमध्ये देखील अफलातून फटका त्या ठिकाणी खेळला गेलाय. 9 चेंडू 37 धावांची गरज. पांडू संघ अजूनही थांबलाय. धन्यवाद पांडू मास्टर्स. आणखीन एक मोठा फटका आहे. मंगेश पाटीलने प्रयत्न केला होता मात्र हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मनोज पाटील नक्कीच फक्त मनोज पाटील वापसी करत नाहीये तर पेनकरपाडा टीमने केल्या वापसी. धावा झाले 36. मॅच ऑन, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. आणि ही मॅच कोणी ऑन केलंय? मनोज पाटीलला मॅच ऑन केलंय. मनोज पाटीलने मॅच ऑन केलंय. आता मात्र 8 मध्ये बनवायचे 31. पेनकरपाडा वर्सेस आर के मोरवा. मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम बॅटिंग करतायत. दोन चेंडू अजूनही बाकी आहेत. कुमार गोलंदाजी ट्रॅकवर. आतापर्यंत 2 षटकार कुमारच्या ओव्हर मध्ये आले आहेत. यावेळेस एक धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. कॉलिंग झाली होती मात्र एका साईडला मनोज पाटील तयार नव्हते. मागे नक्कीच फिरावं लागलं गणेशांना. एक धाव इथे मिळणार. 30 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 30 धावा. एक चांगला चेंडू टाकायचा आहे कुमारला तर एक षटकार ठोकायचा आहे पेनकरपाडा टीम कॅप्टन पेनकरपाडा टीमच्या खेळाडूला गणेशला. मात्र शेवटचं षटक. इथून जर षटकार आला ना, इथून षटकार आला तर शेवटचं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजावर दबाव येईल, प्रेशर येईल, थोडाफार प्रेशर येईल. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे. एक झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. नरेश मात्र चेंडूला उचलण्यासाठी येत आहेत. 2 धावा आल्या आहेत. धावा झाल्यात ते 39. बनवायचे आहेत ते 28. चेंडू शिल्लक आहेत 6. कोण असेल गोलंदाज? अनिल पाटील की हरेश? कोणाकडे चेंडू दिला जाईल? भरपूर ऑप्शन आहेत. एका साईडला जर पाहिलं आपण तर काही चाहते आर के मोरवा टीमचे आहेत. ते नक्कीच त्यांच्या डगआउट मधून जवळपास स्टँड मधून आवाज करतात हार्या हार्या. बघा ते बघा ते त्याचे चाहते आहेत सर्व. चेतन राऊत बघा, चेतन राऊत. चेतन राऊतला तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. नक्कीच वेळ तर वाचले. धन्यवाद. 5-5 ओव्हरच्या मॅचेस सर्व टीमनं आज खरोखरच खूप चांगले वेळ वाचवले. त्या सर्वांचं मनापासून आभार. 28 अनिल पाटील. M2 केक शॉपचे प्रोप्रायटर मालक. हो, पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. हरेश रावसाहेब जाऊ नका, थांबा, मॅच संपली नाहीये. पहिला चेंडू डॉट येतोय. 5 चेंडू धावा करायचे आहेत त्या 27 28. 5 चेंडू 28 धावा. हो, चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आणि अशा रीतीने आपण पाहू शकाल की या ठिकाणी नक्कीच अगदी ड्रायव्हिंग सीटवर आर के मोरवा संघ येऊन बसलाय.
M2 केक शॉप. नक्कीच मी आवर्जून या परिसरामध्ये जे काही आपल्या समाजाचे लोक आहेत बघा, व्यवसाय अनेक लोक करत आहेत. मोठा फटका आहे आणि हा चेंडू सीमारेषा पार, षटकार. मात्र खऱ्या अर्थानं आपल्या समाजाच्या व्यक्तीला देखील प्राधान्य देणं गरजेचं आहे. M2 केक शॉप जो मोरवा गावामध्ये आहेत, अनिल पाटील यांच्या सहभाग्यावरती खूप चांगला केक बनवत आहेत. तर जे आपल्या परिसरात ज्या ज्या कोणाचे वाढदिवस असतील, माझं एक वैयक्तिक मत मांडतोय, M2 केक शॉपला कॉल करा. आज देखील आम्ही विद्याधर भोईर साहेब यांचा जन्मदिवस या ठिकाणी साजरा केला आणि त्यांच्या जन्मदिनानिमित्तानं M2 केक शॉपमधूनच तो केक या ठिकाणी आला होता. त्याच्यामुळे नक्कीच M2 केक शॉप खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर भरोशाचा केक शॉप आहे आणि फ्रेश केक तुम्हाला त्या शॉपमध्ये मिळतील. खूप चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू आणि अशा रीतीनं RK मोरवा संघ विजयी होतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या जय धारावी मुर्दा मास्टर चषक 2026च्या 8व्या पर्वामध्ये हा संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय. अभिनंदन RK.